संत बाळूमामा पालखीचे बोल्हे गावात भक्तिमय आणि दिमाखदार स्वागत। सर्व भक्तांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। कुमारसिंह वाकळे पाटील। अहिल्यानगर येथील बोल्हेगाव परिसरातील वाकळे मळा येथे संत बाळूमामा पालखीचे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले। संत बाळूमामा पालखी उत्सव समितीच्या वतीने पालखीचे फुलांच्या वर्षावात व ढोल ताशांच्या गजरात मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले। पालखी आगमनावेळी परिसरात भक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला। टाळ मृदुंगाच्या निनादात आणि बाळूमामा महाराज की जयच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले। यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी प्रभाग क्रमांक 8 तसेच बोल्हेगाव, नागापूर, सावेडी येथील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांना आवाहन केले की सर्वांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज बोलेगाव वाकळे वस्ती या ठिकाणी नायरा पेट्रोल पंपासमोर बाळूमामा यांची पालखी आणि तसेच बाळूमामांचे मेंढे माऊली या ठिकाणी आलेले आहे। तरी सर्व बोलेगाव, नागापूर, सावडी ग्रामस्थांना व तसेच प्रभाग क्रमांक 8च्या सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी बाळूमामांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी व मेंढी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी भंडाऱ्याचा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही मी या प्रभाग क्रमांक 8च्या वतीने नगरसेवक कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील विनंती करतो। आणि आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांची सुद्धा शनिवारी या ठिकाणी आरती आहे, त्याबद्दल सुद्धा सर्वांना मी आमंत्रित करतो। धन्यवाद। बाळूमामाच्या नावानं मेंढी माऊलीच्या नावानं जळकोट 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 जळकोट। आज या ठिकाणी आमचे वाकळे वस्तीमध्ये बाळूमामाची पालखीचं आगमन झालेलं आहे। तरी सर्व प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिकांना आमच्या कुमारभाऊ वाकळे यांच्या वतीने मी सर्व नागरिकांना विनंती करतो की 26, 27, 28 आणि 1 तारीख या 4 दिवस या पालखीचा आणि अन्नदानाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्व कुमारभाऊच्या वतीने मी विनंती करतो आणि थांबतो। बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बाळूमामाच्या नावानं सांग भलं। येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।